CSTला गेला कायमस्वरूपी बरोबर, मार्केटमध्ये फिरतो बरोबर, CSTला उतरल्यावर त्या बोगद्यातून बाहेर जातो, पण सरळ 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 झालं तिकडे भुलेश्वर साईडला जातो बरोबर ना. मग आता तुम्ही बसतात कुठे, इथे बसतात, जाऊन आलात ना CSTला. म्हणजे आपलं मन आहे ते एका जागी स्थिर राहणं खूप अवघड आहे. त्या मनाला या देवाच्या ठिकाणी देवाच्या कामासाठी एकाग्र करणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी हे सगळा खंडोक मगासपासून केला, जेणेकरून तुमचं लक्ष या पूजेमध्ये राहावं. आपल्या धर्मसंस्कृतीमध्ये 9 विधा भक्ती सांगितली, म्हणजे 9 प्रकारची भक्ती सांगितली. श्रवण, कीर्तन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, पादसेवन, आत्मनिवेदन आणि विष्णुस्मरण अशी 9 विधा भक्ती सांगितली. त्यातली आज जी आपण करतोय त्याला म्हणतात अर्चन भक्ती, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो पूजापाठ. देवाची पूजापाठ करणं म्हणजे अर्चन भक्ती. त्या अर्चन भक्तीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट काय आहे तर तुम्ही फुलं किती मांडले, फुलं किती वाहताय, फळं किती वाहताय, देवाला नैवेद्य किती भारी भारी आणलंय हे महत्त्वाचं नाही. तुम्ही किती मनापासून या पूजेमध्ये बसतात हे जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं सुरुवातीपासून आपण मन एकाग्र राहावं याच्यासाठी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. ठीक आहे. आता तुम्ही CSTला परत जाणार नाही ना, इथे तुमचं लक्ष इथे राहिलं पाहिजे. ठीक आहे. आता हे सुरुवातीला का सांगतो तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जरा समज तर बघा, थोडक्यात सांगतो. एक बिल्डर असतो, त्या बिल्डर असं आपलं वेगवेगळ्या बिल्डिंग बांधायचं काम नेहमी करत असतो. एक दिवस त्याला एक कारागीर दिसतो, मिस्त्री दिसतो, की तो अतिशय चांगलं काम करत असतो नेहमीपेक्षा, म्हणजे इतर कारागिरांपेक्षा चांगलं काम करत असतो. त्या बिल्डरचं लक्ष त्या कारागिराकडे जातं. तो कारागीर त्या बिल्डरकडे कामाला सुरुवात होतो. बिल्डर त्याला बोलवतो की माझ्याकडे कायमस्वरूपी कामाला घाल. तो कामाला यायला सुरुवात करतो. बरीच वर्ष एकत्र काम करतात जवळजवळ 20-25 वर्ष एकत्र काम करतात. बिल्डरला सुद्धा चांगला फायदा होतो, ते मिस्त्रीला सुद्धा चांगलं काम मिळायला लागतं, रेग्युलर काम मिळतं, तो देखील खुश असतो. एक दिवशी त्या मेस्त्रीचं शरीर कमकुवत होतं ठराविक वयानंतर. आपण सुद्धा सगळे म्हातारे होणार आहोत थोड्या वर्षात. तर तसं तो मेस्त्री सुद्धा थोड्या वर्षानंतर म्हातारा होता, त्याच्याकडून काम होईन असं होतं. तो बिल्डरला काय सांगतो की आजपर्यंत काम मी तुमच्यासाठी केलं, याच्या पुढे काय मला जमणार नाही, माझ्या शरीराकडून काम होत नाही. त्याच्यामुळं तो बिल्डर त्याला बोलतो की ठीक आहे, आजपर्यंत तू माझ्यासाठी काम केलंस, माझ्यासाठी एक शेवटचं काम कर. पण तो मेस्त्री बोलतो की नाही, माझी इच्छाच नाही काम करायची, मी काय काम करणार नाही. बिल्डर बोलतो माझ्यासाठी एवढ्या वर्षाचं आपलं नातं आहे, रिलेशन आहे, माझ्यासाठी एक छोटंसं काम कर. नाविलाज म्हणून तो मेस्त्री त्याच्या शब्दाखातर काम करायला तयार होतो. जागा वगैरे दाखवली जाते, त्या मेस्त्रीला ते काम करायला सुरुवात करून देतो. मेस्त्री काम करतो, घर पूर्ण बांधून होतं. त्यांचं ठरलेलं कसं असायचं, घर बांधून झालं की चावी बिल्डरकडे आणून द्यायची, हा त्यांचा नियम होता नेहमीचा. घर पूर्ण बांधून होतं, ती चावी त्या बिल्डरकडे द्यायला तो मेस्त्री जातो. बिल्डरकडे द्यायला गेल्यानंतर तो बिल्डर बोलतो ही चावी तुलाच ठेव, आजपासून हा बंगला तुझ्यासाठी होणार आहे. त्यावेळी त्याला आनंद नव्हता, त्या मेस्त्रीला त्याला दुःख होतं भरपूर. का दुःख होत असेल त्याला? मनापासून केलं तेच जर त्याला समजलं असतं की हा बंगला माझ्यासाठीच बांधायचा, तर किती मनापासून काम केलं तुम्ही, बरोबर ना, मनापासून केलं असतं. तसंच आपलं आहे आज आपल्याला हे काम आहे ते आपल्यासाठी करायचं. आम्ही गुरुजी लोक आहोत, आमचं हे नेहमीचं काम आहे, आम्ही आपलं करणार, निघून जाणार. पण हे काम तुमच्यासाठी आहे, तुम्हाला त्या कामाचा फायदा होणार आहे हे तुम्हाला आधीपासून सांगतो, जेणेकरून तुमचं लक्ष या पूजेमध्ये राहिलं पाहिजे. तुम्ही उठसूट CSTला पळायला नाही पाहिजे. ठीक आहे. आजपासून पुढे जे बसणारे जे ओळखे आहेत तिथे जर असतील तर त्यांनी सुद्धा ऐकलं असेल. ठीक आहे. तुमचं लक्ष या ठिकाणी पूजेमध्ये पाहिजे. कारण का आम्ही काय मंत्र बोलते तुम्हाला माहिती नाहीत. तुम्हाला काय समजते का, काय मंत्र आहेत, काय मंत्र आहेत, म्हणजे काहीतरी बोलतो निघून जाते, चुकीचं करतायत बरोबर करतायत याचं पण तुम्हाला माहिती नाही. तर तुमचं लक्ष फक्त इथे पाहिजे. आता गुरुजींनी सांगितलं पाणी सोडा, तर तुम्ही अक्षता नाही सोडायला, पाणीच सोडायचं. का तर गुरुजींनी सांगितलंय, त्यांना माहिती असेल पाणी सोडल्यानंतर काहीतरी होत असेल. ज्यावेळी गणपतीचं पूजन करायला सांगू त्यावेळी गणपतीची मूर्ती आपल्या नजरेसमोर पाहिजे, नाहीतर गणपतीचं पूजन करताय आणि हनुमानाच्या मूर्ती समोर आहे, तसं नको. त्याच्यामुळं आपलं लक्ष इथे पाहिजे. गुरुजी काय सांगतायत त्याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे. म्हणजे कसं आपण केलेलं काम आहे ते पूर्णत्वाला जातं आणि त्याचं फळ आपल्याला लवकर मिळत राहतं. म्हणून त्या मेस्त्रीसारखी आपली अवस्था झाली नाही. आपल्याला नंतर पूजा झाल्यानंतर वाईट नाही वाटलं पाहिजे, आपल्याला आनंद वाटला पाहिजे. हा मी केलं, मनापासून केलं की त्याचं फळ मला 100% मिळतं. ठीक आहे. आता आपल्याला गणपती पूजनाला सुरुवात करायची. कुठलंही काम असो, पूजा असो, कार्यक्रम असो, सुरुवात ही गणपतीच्या पूजनाला होते. म्हणून आपण गणपतीचं पूजन करायचं. कारण तर गणपती बाप्पांना निर्विघ्न करता म्हटलं, म्हणजे आपण हाती घेतलेलं कार्य आहे ते निर्विघ्नपणे पार पडेल. म्हणून आपल्याला गणपतीचं पूजन करायचं आहे. सर्वांनी हात जोडा, डोळे बंद करा
मनामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आणा. आपल्या घरामध्ये आपल्या या पूजेमध्ये गणपती बाप्पा निर्गुण शक्तीमध्ये येत आहेत अशी मनोमन धारणा करा. गणपती बाप्पांचं स्वागत आपल्याला करायचं आहे. हरी ओम गणानंदवा गणपतिगुं हवामहे प्रियानंदवा प्रियपतिगुं हवामहे निधिनंदवा निधिपतिगुं हवामहे वसो मम आहमजाने गर्भधामा त्वमजासि गर्भधामा. श्रीमन्महागणाधिपते नमः. ध्यायामि ध्यानार्थे चिन्तयामि सकल पूजार्थे ध्यानार्थे आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि. अक्षता घ्या हातामध्ये. गणपती बाप्पांना अक्षता वाहून द्या.